महाराजांना भेटावयास एक बुद्धिवादी गेले होते. हे गृहस्थ खूप विद्वान होते. त्यांनी अनेक ग्रंथांचा कसून अभ्यास केला होता. खूप वाचन झाले पण अनुभूती नव्हती. अनुभव लेने के बाद उसमें से जो हमें मिलता है वह संवेदना, उसको कहते हैं अनुभूती. तो अनुभूती नाही थी. त्यांनी एक दिवस महाराजांची भेट घेतली आणि महाराजांना आपली शंका विचारली. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता कशी सांगितली हे कळत नाही. युद्ध चालले असताना श्रीकृष्णाला गीता सांगण्यास वेळ कसा मिळाला. आपल्याला सुद्धा कदाचित आपल्या आयुष्यात हा प्रश्न पडलाच असेल. बुद्धिवादी जे जीव असतात ते नेहमी असा विचार करतात. प्रत्येक वेळेला त्यांना हेच प्रश्न असतात की तुमचे महाराज सिगरेट का पितात, तुम्ही हेच का करता, तुम्ही तेच का करता, मग तुम्हाला एवढा वेळ कुठून मिळतो. आपल्याला रोजच्या आयुष्यात जे बुद्धिवादी जे कर्मयोगी लोक असतात ते काय करतात. व क्या करते बुद्धिवादी और कर्मवादी लोग, वो ये सोचते हैं कि पूरे दिन में हमारे रोज़मर्रा के काम करते वक्त हमें इतना वक्त कहाँ मिलेगा की हम 11 माला जाप करते बैठे. कधी आम्हाला वेळ मिळणार. आम्हाला वेळच नसतो. आम्ही बिझी असतो. आम्ही कर्मावर विचार जास्त करतो. कर्माचा विचार जास्त करतो. कर्म महत्त्वाचे मानतो आम्ही. ते विद्वान गृहस्थ काही अंतरावरून महाराजांना प्रश्न विचारत होते. महाराजांनी प्रश्न शांतपणे ऐकून घेतला आणि त्या विद्वान गृहस्थांना आपल्याजवळ बोलावून घेतले. गृहस्थ महाराजांचे जवळ येऊन बसले आणि क्षणार्धात तिथून उठले आणि भराभर पावले टाकत निघून गेले. पुढे ज्यांच्या घरी महाराज उतरत होते त्या भक्तांनी त्या विद्वान पंडितांची भेट घेतली आणि विचारले की महाराजांना पण प्रश्न विचारला आणि उत्तर ऐकण्याच्या आतच आपण निघून का गेलात. वेदवानाने उत्तर दिले, महाराजांना प्रश्न विचारला श्रीकृष्ण अर्जुनाबद्दल, याची मी शंका प्रकट केली होती. महाराजांनी मला जवळ बोलावले आणि मी महाराजांच्या जवळ जाऊन बसलो. बसल्याबरोबर मला महाराजांच्या जागी साक्षात भगवान श्रीकृष्ण दिसू लागले आणि माझे रूप मला अर्जुनासारखे दिसू लागले. ते तेज मला सहन होईना. त्यामुळे माझे उत्तर ऐकण्यापूर्वीच मी तिथून ताबडतोब निघून गेलो. इथे आपण या गोष्टीचा विचार करणं फार जरुरीचं आहे. श्रीकृष्णाचं तेज, श्रीकृष्णाने कधी प्रश्न कधी उत्तर दिलं, गीता कधी सांगितली, अर्जुनाने तिथे प्रश्न विचारल्यावर. एवढी जी गीता आहे आपल्याला गीता वाचताना आपल्याला अनेक दिवस जातात. त्याचा अभ्यास करायचं म्हटलं तर कदाचित आपलं आयुष्य संपेल. एवढी मोठी जी गीता आहे. तो प्रश्न त्या बुद्धिवादीने विचारला. पण तो कृष्ण आहे, भगवान आहे. त्याला कुठची गोष्ट कधी द्यायची, काय करायचं याला आपण प्रश्नच विचारू शकत नाही. कारण साक्षात ईश्वर आहे तो. त्याची लीला अगाध आहे. तो कधी काय करेल, किती वेळात कोणाला किती ज्ञान देईल. आपल्याला वर्षानुवर्ष लागतील. जन्मोजन्मी आपल्याला या ज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला वेळ कमी पडेल. पण साक्षात कृष्ण भगवान आहे वो, जे महाराजांनी करून दाखवलं. त्याच्यातच उत्तर त्या विद्वान व्यक्तीला मिळालं. कारण ती व्यक्ती विद्वान होती. ती भाविक नव्हती असं नाही, सात्विक नव्हती असं नाही, पण विद्वान असल्यामुळे विद्वत्तेचा थोडासा गर्व असतो, थोडीशी घमंड असते, अहंकार हो जाता है. तो उन्हें ये लगता है कि मुझे सब कुछ ज्ञात है, मैंने इतने सारे ग्रंथ पढ़े हैं. ग्रंथ पढ़ने का मतलब गलत नहीं है, अच्छी बात है, लेकिन सही मायनों में उसको अपने अंदर उतारने के लिए एक गुरु होना ज़रूरी है. इसीलिए महाराज ने दिखा दिया कि साक्षात आप अर्जुन हो, उनको अर्जुन की अवस्था प्राप्त करवाई और साक्षात वो तो कृष्ण भगवान है. एक क्षण में प्रश्न का उत्तर महाराज ने दिया. गहरी बात है. वो जिनके पास महाराज उतरे हुए थे, जिनके घर में, उन्होंने प्रश्न पूछा उस विद्वान व्यक्ति को, ताकि आज हमें ये ज्ञात हो, आपल्याला ही गोष्ट समजावी की किती महत्त्वाच्या गोष्टी असतात आयुष्यात.